नमस्कार. धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? अरे एकदा राजीनामा द्या फेकून आणि मोकळं व्हा या सगळ्यातून. म्हणजे मोदींनाही त्रास नाही, सरकारलाही त्रास नाही, रोजची आंदोलनं नाहीत. या निमित्ताने वेगवेगळी आंदोलनं उभी राहत आहेत. पुन्हा ते किसानवाले दिल्लीत येण्याचा प्रयत्न करतायत. शरद पवारांना संधी मिळते, उद्धव ठाकरेंना संधी मिळते. हे सगळं होतं आहे आणि धर्मेंद्र प्रधान मात्र आपण राजीनामा देणार नाही या मागणीवर ठाम आहेत. अगदी कठोर असलेले मोदी सुद्धा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेत नाहीत? कारण पेपर तर फुटलेत. मग पेपर जर फुटले असतील तर त्याचा नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला काय हरकत आहे? असा एक प्रश्न साधारणतः भारतीय जनता पक्षाच्या चाहत्यांकडून आणि या सगळ्या अस्वस्थ स्थितीमध्ये काय होईल सरकारचं असं भय वाटणाऱ्या लोकांच्याकडून ही मागणी केली जाते. एका अर्थाने बघितलं तर या मागणीत किंवा या भावनेत फारसं काही गैर वाटत नाही. काय हरकत आहे, देऊन टाकायचा राजीनामा. एक राजीनाम्याने सगळेच प्रश्न सुटणार असतील तर गैर काय? यात इगो आहे का धर्मेंद्र प्रधानांचा? की मोदींची काही अडचण आहे? म्हणजे अशी अडचण आहे की मोदी धर्मेंद्र प्रधानांना बाजूला केलं तर धर्मेंद्र प्रधानच काही गौप्यस्फोट करतील, अशी काही गडबड आहे का? खरंच असं काही आहे का की मोदींची काही गुपितं धर्मेंद्र प्रधानांना माहीत आहेत? माझा पहिला दावा आहे की मोदींची काही गुपितं आहेत यावरच माझा विश्वास नाही. आणि असल्या गुपितांना माहीत आहे म्हणून धर्मेंद्र प्रधानांना मंत्रिमंडळात ठेवलं असेल ही शक्यताही नाही. मग धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत आणि धर्मेंद्र प्रधानांच्याच राजीनाम्याची मागणी का केली जाते आहे? कॉकरोच जनता पार्टी म्हणजे या देशातला तरुण वर्ग असं एक चित्र निर्माण करून तरुणाईची मागणी आहे तर हटवा ना एकदा असं बोललं जात आहे. मध्ये धर्मेंद्र प्रधान UGCच्या मुद्द्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात टार्गेट झाले होते. आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का मागितला जातो आहे हे बघणं आवश्यक आहे. या जंतर मंतरवर चालू असलेल्या आंदोलनामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नीट पेपर फुटी करता घ्यावा असं बोललं जात आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक अहवाल तपासून बघणं आवश्यक आहे. एक पद्धत आहे आपल्या देशामध्ये पेपर फुटण्याची, ती तपासून बघणं आवश्यक आहे. आणि त्यात किती वेळेला या देशामध्ये पेपर फुटलेत आणि किती वेळेला शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय हे जरा तपासून बघू. वर्ष 2006 एम्स आणि MBBS पेपर लीक. सरकार, काँग्रेस, UPA. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. 2009 हरियाणा शिक्षक भरती. सरकार, काँग्रेसचं, राजीनामा नाही. AIEEE पेपर लीक झाला. सरकार, काँग्रेसचं म्हणजे UPAचं, राजीनामा नाही. 2011 UPPCS. सरकार, उत्तर प्रदेशात बसपाचं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. 2012 एम्स MBBS. काँग्रेसचं सरकार म्हणजे UPAचं, राजीनामा नाही. साल 2012 रेल्वे ग्रुप D भरती. सरकार, काँग्रेसचं, UPAचं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. पुन्हा 2012 TNPSC. सरकार, तामिळनाडूमधलं AIADMKचं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. पुन्हा साल 2012 मुंबई विद्यापीठ. ती सरकार, काँग्रेसचं, महाराष्ट्रातलं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. जम्मू काश्मीर मेडिकल प्रवेश. सरकार, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीचं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. अन्ना युनिव्हर्सिटी. सरकार, AIADMKचं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. आता साल 2013 PUC कर्नाटकमधली परीक्षा, तिथे पेपर लीक झाला. सरकार, काँग्रेसचं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. 2014 CBSE 12वी भौतिकशास्त्राच्या परीक्षेचा पेपर लीक झाला होता. काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. UPPCS उत्तर प्रदेशातल्या कमिशनचं हे पेपर होता, पण समाजवादी पक्षाचं सरकार होतं, त्यावेळी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. REET राजस्थानमधली ही परीक्षा होती, त्यात काँग्रेसचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. साल होतं 2021. 2022 साली JSCS CGL म्हणजे झारखंड मधलं परीक्षा होती
आणि झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस युतीचं सरकार होतं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. 2022 साली बिहार भरती झाली, महागठबंधनचं सरकार होतं, त्यावेळी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. 2023 साली राजस्थान SI भरती झाली, काँग्रेसचं सरकार राजस्थानमध्ये होतं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. 2023 साली बिहार शिक्षक भरती झाली, पुन्हा महागठबंधनचं सरकार होतं, राजीनामा नाही. 2024 साली झारखंड CGLमध्ये परीक्षा झाली, झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार होतं, राजीनामा नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना TET आणि अन्य परीक्षा जवळपास 3 वेळेला फुटल्या होत्या, त्यावेळी देखील शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालेला नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे 20-22 वेळेला होतं की ज्यात पेपर फुटलेत वेगवेगळ्या परीक्षांचे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालेला नाही. अगदी महाराष्ट्रात सुद्धा 2-3 प्रकरणं घडली, त्यात राजीनामा घेण्यात आलेला नाही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये. भाजपचं सरकार नसताना 20-22 वेळेला असे प्रकार घडतात आणि त्यात राजीनामा मागितला जात नाही. एवढंच काय, अगदी प्रियंका गांधी सुद्धा राजस्थानातल्या पेपर फुटीवर काहीतरी करणं आवश्यक आहे असं सांगतात. ते ऐका. आपको मालूम है पेपर लीक की बड़ी समस्या है. गहलोत जी भी जानते हैं कि राजस्थान में भी पेपर लीक हुए थे और ये एक बड़ी समस्या पूरे देश में है, सिर्फ एक प्रदेश की समस्या नहीं है. और बहुत इसको रुकवाने की कोशिश चाहे कितना भी की होगी गहलोत जी ने, लेकिन फिर भी बार बार ये हो रहा था. पाहिलं म्हणजे पेपर फुटल्यानंतर त्याला थांबवण्याची प्रक्रिया करणं आवश्यक आहे, ते फार कठीण काम आहे असं प्रियंका गांधी सांगतायत. मग 20-22 पेपर फुटीत जो निकष लावला नाही तो आता का लावला जातोय? धर्मेंद्र प्रधानांवरच का आरोप केला जातोय? जरा हे तपासून बघणं आवश्यक आहे. आता या आंदोलनामध्ये काही बोर्ड लागले होते, शक्य असेल तर ते बोर्ड आणि फोटोज मी तुम्हाला दाखवतो. यात काय काय वापस घ्या म्हटलेत ते बघा. म्हणजे केवळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नव्हे तर काय काय करायला सांगितलं जातंय बघा. NEP वापस घ्या अशी मागणी केली जाते. काय ही NEP? न्यू एज्युकेशन पॉलिसी. आणि ही न्यू एज्युकेशन पॉलिसी या देशातल्या तरुणांना अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. आणि या शिक्षण सम्राटांचं, जे वेगवेगळ्या पक्षाचे बसलेले शिक्षण सम्राट होऊन त्यांचं नुकसान करणारी ही पॉलिसी आहे. ही धर्मेंद्र प्रधान घेऊन आले म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना नको आहेत. CBSEच्या अभ्यासक्रमात धर्मेंद्र प्रधानांनी आमूलाग्र बदल केला. काय बदल केला? मुळात या 12 वर्षात धर्मेंद्र प्रधान 5 वर्ष झाले या देशाचे शिक्षण मंत्री आहेत. आधीची 3 आणि आताची 2 अशी 5 वर्षाची टर्म धर्मेंद्र प्रधानांची, त्यापेक्षा अधिकचा काळ आहे, ती पूर्ण होते आहे. या 5 वर्षात धर्मेंद्र प्रधानांनी अभ्यासक्रमच बदलून टाकलाय. काय होतं आतापर्यंत? या देशातल्या तरुण होऊ पाहणाऱ्या मुलांना शिकवलं काय जात होतं तर बाबरानं कसं राज्य केलं, हुमायूं कसा होता, ताजमहल कोण उभारला, औरंगजेब कसा शिस्तप्रिय स्वावलंबी होता. इतिहासात फक्त आणि फक्त मुघल शिकवले जात होते. या देशाच्या इतिहासात महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढ्याला फारसं स्थान नव्हतं. या देशाची गौरवशाली परंपरा शिकवलीच जात नव्हती. मुघलांचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास हेच शिकवलं जायचं. एकतर ब्रिटिशांनी केलेलं राज्य, त्यासाठी महात्मा गांधींनी लढलेला लढा आणि दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल हे वाक्य, या देशाचं स्वातंत्र्य युद्ध, गोलमेज परिषदा आणि सत्याग्रहाने झालं हा एक इतिहास. आणि दुसरा इतिहास म्हणजे त्याच्या आधी आम्ही खंडित स्थितीत जगत होतो, आम्ही मुघलांचे गुलाम होतो, एवढंच शिकवलं जात होतं. मुघलांच्या आधीचा भारत कधी शिकवलाच गेला नाही. नालंदा आमच्याकडे होतं, तक्षशिला आमच्याकडे होतं, बनारस हिंदू विश्वविद्यालय आमच्याकडे होतं, हे आम्हाला ठाऊकच नाही. आम्हाला काय शिकवलं जातं? जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी कशी झाली.
आणि जेव्हा अशा स्वरूपामध्ये धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या सरकारच्या धोरणानुसार अभ्यासक्रमाच्या मध्येच बदल करायला सुरुवात केली, चंद्रगुप्त सांगायला सुरुवात केली, चाणक्य शिकवायला सुरुवात केली, या देशाचा मुघलांच्या आधीचा गौरवशाली इतिहास शिकवायला सुरुवात केली आणि या सगळ्या लिब्रांडूंची पोटदुखी वाढली. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पेपर लीक झालाय म्हणून नको आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्यांनी या देशातल्या सनातन परंपरांना अभ्यासक्रमात आणलं म्हणून हवाय. काय एखाद्या माणसाला पटकन विलन करून समोर ठेवलं आणि द्या राजीनामा म्हटलं की लोकांच्या मनात सुद्धा हा भाव निर्माण होतो. काय हरकत आहे द्यायला राजीनामा? एवढा कसला अहंकार? का द्यायचा? कोण मागितला म्हणून द्यायचा? मागणाऱ्यांचे हेतू काय? चालू असलेल्या चांगल्या घडीला डिस्टर्ब करायचं, चांगल्या कामाला डिस्टर्ब करायचं आणि जे नव्याने बदल होऊ घातले आहेत ते होऊ द्यायचे नाहीत, यासाठीचा हा राजीनामा आहे. आणि आपले सगळं आटोपून म्हणजे विदेशातल्या कामांना आटोपून सुट्टीवर आलेले, खरं तर राहुल गांधी सुट्टीवरच येतात, विदेशात त्यांची जी कामं असतात ती आटोपतात. आता किती कामाच्या गोष्टी ते करतात हे एका व्हिडिओतून तुम्हाला दाखवू का मी? कुणाचं लेकरू आहे मला माहीत नाही, पण लेकरा बाळासोबत राहुल गांधी खेळत होते बघा. अशा कामाच्या गोष्टी आटपल्यानंतर राहुल गांधी या देशामध्ये येतात सुट्टीसाठी आणि सुट्टीत अशा मागण्या करून मोकळे होतात, कारण राहुल गांधींना या अधिवेशनामध्ये काही विधेयकं येऊ द्यायची नाही आहेत. या कॉक्रोचांच्या झुरळांच्या आंदोलनात ते यासाठी सहभागी झाले 20 दिवसांनंतर, कारण त्यांना काही विधेयकांना येऊ द्यायचं नाही आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या निमित्ताने सरकारला पिछाडीवर टाकायचं आहे. एक हिंदू परंपरा अभ्यासक्रमात आणणाऱ्या मंत्र्याला अडचणीत आणायचं आहे, हा त्यांचा खरा डाव आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, याआधी झालेल्या घोटाळ्यात शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. लाल बहादूर शास्त्रीचं एकमेव उदाहरण सांगायचं नाही, असं मला उदाहरण दाखवा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागा, मग तुमच्याच लक्षात येईल धर्मेंद्र प्रधान का राजीनामा देत नाहीत ते. नमस्कार.